प्रत्येक व्यक्तीच्या अंगामध्ये एक मीपणा लपलेला असतो, एक गर्वाचा किंवा अहंकाराचा हा भाव लपलेला असतो, एक अहंभाव त्याच्यामध्ये लपलेला असतो. कारण हे सर्व जे प्रकारचे स्वभावाचे प्रकार असतात त्या प्रकारामध्ये हा देखील अहंकारी किंवा गर्विष्ठ असा स्वभाव देखील असू शकतो. हा स्वभाव असणं म्हणजे काही चूक आहे अशातला बी भाग नसतो, परंतु हा स्वभाव मिरवणं आणि ह्याचा अतिरेक करणं किंवा ह्याच स्वभाव आहे आणि सगळ्यांनी असंच केलं पाहिजे हा जो अहंभावपणा दाखवणं हे मात्र कदापिही मान्य नाही, कारण ही चूकच आहे. संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामधून वेळोवेळी आपल्याला प्रत्येक स्वभावाबद्दल किंवा आपल्या वागण्याबद्दल हे रीतसर पद्धतशीरपणे मार्गदर्शन करत असतात. सध्याच्या काळाला तर या मार्गदर्शनाची त्यांच्या अभंगांना अनुसरण्याची तर गरज आहे, कारण बदलत्या काळानुरूप माणसाला माणसांची किंमत तर राहिलेलीच नाहीये, परंतु स्वतःची देखील किंमत ते एक प्रकारे विसरत चाललेले आहेत. स्वतःमधला अहंकारी भाव कुठं ना कुठं दाबता यायला पाहिजे किंवा कुठं ना कुठं त्याला एक वेगळी वाट करून दिली पाहिजे, तरच त्यावेळेस त्या जीवनाचा उद्धार होत असतो. तो भाव जर कायमस्वरूपी व्यवहारात, आपल्या प्रपंचामध्ये, संसारात, विषयात किंवा कोणत्याही गोष्टीत येत असेल तर त्यापासून होणारा ऱ्हास, त्यापासून होणारी हानी ही ते स्वभाव धारण करणाऱ्याचीच होत असते. कारण तो स्वभाव, तो अहंभाव हा त्याच्यासाठी घातकच ठरत असतो. जसं आपण रामायणामधील उदाहरणात पाहतो की रावणाला कोणी मारलं, रामाने मारलं का त्याच्या भूमिकेमुळं मारलं, त्याच्या अहंकारानं मारलं? तर सोपं उत्तर आहे, रामानं मारलंच, परंतु त्याचा अहंकारी वृत्ती जी समोर येत होती त्या अहंकारी वृत्तीमुळं त्या रावणाचा घात झाला. तर ही अहंकारी वृत्ती घातकारक ठरू शकते. तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामध्ये सांगतात की माझी या मीपणा जाला यावरी उगाना, भोगी त्यागी पांडुरंग त्याने वसविले अंग, टाळीले निमित्त फार थोडे घातहित, यावे कामावरी तुका म्हणे नाही उरी. एवढं छान ह्या अभंगामध्ये त्यांनी मार्गदर्शन केलंय. तुकाराम महाराज म्हणतात की माझी या मीपणा जाला यावरी उगाना, म्हणजे माझ्यातला जो मीपणा होता तो उरला नाही. का उरला नाही? तर मी संतांच्या संगतीला लागलो, मी चांगल्या लोकांच्या संगतीला लागलो, आणि जेव्हा ह्या लोकांच्या संगतीत लागलो त्यावेळेस आपोआपच कळत न कळत माझा हा भाव निघून गेला आणि मी सगळ्यांशी समरूप व्हायला लागलो. कारण हा अहंकारीपणाचा भाव मला कोणाशीच समरूप होऊ देत नव्हता. मीच सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे किंवा वेगळा आहे हा भाव मला नेहमी दाखवत होता. त्यामुळे इतरांसोबत माझं जाणं येणं, उठणं बसणं नव्हतं, आणि असलं तर माझ्या अहंकारीच भावनेमुळं होतं. परंतु संतांच्या संगतीत, परमेश्वराच्या संगतीत, परमेश्वराच्या चरणी लीन झाल्यानंतर माझा हा भाव निघून गेलेला आहे. पुढे ते असं सांगतात की भोगी त्यागी पांडुरंग त्याने वसविले अंग, ज्या परमेश्वरानं, ज्या पांडुरंगानं आपलं अंग वसवलं, हे जीवन दिलेलं आहे, या सृष्टीची निर्मिती केलेली आहे, हा प्रत्येक जीव ज्यानं निर्माण केलेला आहे, आपल्यासारखा जीव त्याने निर्माण केलेला आहे, तर तोच ह्या सर्व गोष्टीचं भोगल. संसारामध्ये जे तुम्ही विषय भोगत असतात तर ते तुम्ही भोगत नसून तुमच्या हृदयातील, तुमच्या मनातील, तुमच्यामध्ये वास करणारा देव भोगत असतो. म्हणून कमीत कमी तुम्ही एखादं कुकर्म करताना, एखादी वाईट गोष्ट करताना या गोष्टीचा विचार करा की ती गोष्ट परमेश्वरापर्यंत जात आहे. ही गोष्ट परमेश्वरापर्यंत जात असेल तर परमेश्वर आपल्याला कदापिही माफ करणार नाही, क्षमा करणार नाही. कारण त्या गोष्टीचा जर तुमच्या मनामध्ये थोडाही लवलेश नसेल, त्या गोष्टीबद्दल तुमच्या मनामध्ये थोडाही विचारभाव नसेल किंवा त्याबद्दल तुम्हाला काही वाटत नसेल, पश्चाताप होत नसेल, तर ती गोष्ट तुमच्यासाठी घातक ठरते. पश्चाताप करणं म्हणजे एक प्रकारे तुमची शिक्षा बंद करणं किंवा कमी करणं किंवा नष्ट करणं अशातला भाव असतो. कारण तुम्हाला त्या गोष्टीची जाणीव होते की तुम्ही काय करतायत, कुठं चुकतायत. कमीत कमी त्या गोष्टीचा स्वीकार तरी करतायत, ही देखील फार मोठी जाणीव असते किंवा ही देखील फार मोठी त्याच्यासाठीची एक क्षमा मागण्याची किंवा क्षमा करण्याची वेळ असते. म्हणून वाईट कर्म करताना, कुकर्म करताना, इतरांची मन दुखवताना विचार करावा की भोगी त्यागी पांडुरंग त्याने वसविले अंग, त्या परमेश्वराला आपण असं करत आहोत. पुढे तुकाराम महाराज सांगतात की टाळीले निमित्त फार थोडे घातहित, म्हणजे काय म्हणतात ते की जे काही थोडेफार घात, हित जे काही होते किंवा हिताचा, फायद्याचा जे काही स्वभाव होता ते देखील आम्ही टाळलेलं आहे, त्याचं निमित्तच आम्ही टाळलेलं आहे. त्याच्यामुळं आम्ही या स्वभावापासून, या वागण्यापासून आम्ही फार दूर आहोत. हा स्वभाव आमच्या मनाला, आमच्या कार्याला
आमच्या शरीराला स्पर्शच करू शकत नाही, कारण त्याचं निमित्तच आम्ही टाळले. निमित्त टाळलं म्हणजे काय, तर मुळावरच आम्ही त्याच्या घाव घातलेला आहे. तो घाव आम्ही असा मुळावर घातला की ते निमित्तच वरी येणार नाही. त्याच्यामुळे जे काही आमचे थोडेफार घात हित फायदे संबंध होते ते सगळे राहणार नाहीत. आम्ही त्या नजरेमधून इतरांना पाहतच नाहीत की आमचं घात आहे का हित आहे याच्यामध्ये. म्हणून अशा प्रकारचं जर कार्य आपण केलं की प्रत्येकामध्ये जर आपण हे निमित्त टाळत गेलो तर पुढच्या न करण्यासारख्या ज्या गोष्टी असतात, अनुसरण न करणाऱ्या गोष्टी असतात, वाईट गोष्टी असतात, त्या आपल्याला सहजतेने टाळता येतील. आणि जर ह्या टाळता आल्यात तर त्याला एकच चांगला उपाय आहे की निमित्त तुम्ही टाळा, ह्या गोष्टी टळल्या जातील. यावे कामावरी, पुढे तुकाराम महाराज सांगतात की यावे कामावरी तुका म्हणे नाही उरी. म्हणजे जे काही कर्म कुकर्म आहे ह्याच्या बंधनातून तुम्ही आता निघून जा आणि तुम्ही ह्या कर्म असे काही करू नका. जे तुमच्या पाठीमागे जे असे कर्म आहेत तुम्ही म्हणतायत ते कर्म तुम्ही तसे राहू देऊ नका. कारण का असं म्हणतात की आम्हाला या जीवनातील कर्म आणि कुकर्म याची चिंताच उरली नाही, कारण आम्ही ह्या सर्व भावांपेक्षा वेगळे झालेलो आहोत. त्या परमेश्वराच्या चरणी लीन झालेलो आहोत, संतांच्या सहवासात राहिलेलो आहोत, चांगल्या लोकांच्या सहवासात राहत आहोत, चांगल्या गोष्टी धारण करत आहोत, चांगल्या गोष्टी शिकत आहोत, चांगलं बघत आहोत, चांगलं राहत आहोत, चांगलं वागत आहोत, स्वभाव चांगला ठेवतो. यामुळे आम्ही ह्या कर्म कुकर्म ह्याच्या बंधनातून खूप पुढे निघून गेलेलो आहोत. जर प्रत्येक मानवाला अशा प्रकारे वागता आलं किंवा त्यातला काही ना काही भाग घेता आला तर त्याच्या जीवनाचं कल्याण होणार आहे. कारण शेवटी तुझ्या जीवनाचा तूच शिल्पकार असतोस आणि जर तोच असेल शिल्पकार तर त्याला त्याच्या स्वतःच्या जीवनाला व्यवस्थित आकार दिला पाहिजे. जय जय राम कृष्ण हरी.